नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 8 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. प्रश्न क्रमांक पहिला आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान कोणत्या देशामध्ये आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अमेरिकेमध्ये सर्वाधिक लढाऊ विमान आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानाच्या संख्येमध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार भारतात किती लढाऊ विमाने आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. भारतामध्ये 2296 म्हणजेच 2296 लढाऊ विमाने आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान-4 मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 2027 मध्ये चंद्रयान-4 या मोहिमेचे भारताकडून प्रक्षेपण केले जाणार आहे. 2027 मध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. कोणत्या देशाने इस्कंदर-एम सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. रशिया या देशाने इस्कंदर-एम सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे विकसित केलेलं आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. रशिया इस्कंदर-एम सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केलेलं असून हा इस्कंदर-एम-26 स्टोन ही एक रोड मोबाईल शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली असून जी पहिल्यांदा 2008 मध्ये जॉर्जियाविरुद्ध ही वापरली गेलेली होती. ती रशियाने आता विकसित केलेली आहे. ती लढाऊ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रातील लहान उच्च मूल्य असलेल्या जमिनीवरील लक्ष्यांवर सामरिक हल्ल्यांसाठी डिझाईन केलेलं असून हे क्षेपणास्त्र 7.3 मीटर लांब आणि 3750 किलो वजनाचा असून त्याची रेंज आहे 480 ते 700 किलोमीटर आणि 500 किलोमीटर रेंजपर्यंत याची मारक क्षमता असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. प्रसाद योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पर्यटन मंत्रालयाने प्रसाद ही योजना सुरू केलेली आहे. प्रसाद योजनेसाठी आपण महत्त्वाचे पॉईंट पाहूया. संसदीय समितीने सरकारला प्रसाद योजनेअंतर्गत प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी स्पष्ट एसओपी विकसित करण्याचे आणि मंजुरी मिळवण्यासाठी विनंती केलेली आहे. प्रसाद हे तीर्थयात्रा, पुनर्जीवन आणि आध्यात्मिक वाढ मोहीम म्हणजेच योजना 2024 मध्ये पर्यटन मंत्रालयाने सुरू केलेली ही योजना होती. भारतातील तीर्थस्थळांवर सांस्कृतिक जतन आणि आध्यात्मिक पर्यटन वाढवणे या योजनेचा यामागील महत्त्वाचा उद्देश असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. कोणत्या भारतीय शहरात फोर्ट विल्यम आहे ज्याचे अलीकडेच नाव विजयदुर्ग असे करण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. कोलकातामध्ये फोर्ट विल्यम हे असून त्याच्याबद्दल आपण समोरचे महत्त्वाचे पॉईंट बघून घेऊ. फोर्ट विल्यमचे नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे विजयदुर्ग. किचनर हाऊसचे नाव बदलून ठेवलेलं आहे मनेक्षा हाऊस आणि सेंट जॉर्जचे नाव हे शिवाजी गेट असे नामकरण करण्यात आलेले आहे. त्याची 1963 मध्ये पूर्व कमांडचे मुख्यालय या ठिकाणी केले गेलेले होते आणि हे सर्व कुठे आहेत? तर कोलकाता या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयांचे विशेष नाणे जारी केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 100 रुपयाचं नाणे आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील नाणे जाहीर केलेलं आहे 100 रुपयांचं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. चेंज-E7 हे कोणत्या देशांचे मिशन आहे? काय आहे? चेंज-E7 हे मिशन कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. चीन या देशाने चेंज-E7 हे मिशन सुरू केलेलं आहे.
समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. कर्नाटक राज्याला नक्षलवाद फ्री म्हणून असं घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. चिक्कमंगळुरू जिल्ह्यात एक नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केल्यानंतर ही घोषणा करण्यात आलेली आहे. 14 मार्च 2024 रोजी लागू झालेल्या सुधारित आत्मसमर्पण धोरणानुसार शेवटचा नक्षलवादी रवींद्रला अश्रेणीतील नक्षलवादी म्हणून वर्गीकृत केलं गेलेलं असून ही त्याप्रमाणे त्याचं पुनर्वसन केलं गेलेलं आहे. केंद्र सरकारने 2026 पर्यंत नक्षलवाद फ्री भारत अशी करण्याची घोषणा केलेली असून पूर्णपणे संपवण्याचे हे ध्येय 2026 मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 2024 मध्ये एकूण 9 राज्यातील 38 जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक. त्याच्या अगोदर आपण महत्वाचे त्याच्याबद्दल माहिती पाहू. कर्नाटकबद्दल महत्वाची माहिती. कर्नाटकची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. त्याची राजधानी आहे बेंगळूर आणि मुख्यमंत्री आहेत सिद्धरमैया. तिथले राज्यपाल आहेत थावरचंद्र गहलोत आणि 2 सनदी राज्य विधिमंडळासह विधानसभाच्या जागा आहेत 244 आणि विधान परिषदेच्या 75 जागा आहेत. लोकसभेच्या 28 आणि राज्यसभेच्या एकूण 12 त्या ठिकाणी जागा आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याची घोषित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 2026 पर्यंत भारताने नक्षलवाद मुक्त करण्याची घोषणा केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिला कॅन्सर जिनोम डेटाबेस कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे? कोणता कॅन्सर जिनोम डेटाबेस हा कोणत्या संस्थेमार्फत लॉन्च केला गेलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. IIT मद्रास या संस्थेने कॅन्सर जिनोम डेटाबेस हा लॉन्च केलेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट घ्या. भारत कॅन्सर जिनोम ॲटलास हे त्याचं संपूर्ण नाव असणार आहे. हा देशातील पहिलाच कर्करोग जिनोम डेटाबेस असणार आहे. 4 फेब्रुवारी 2025 मध्ये कर्करोग दिवस हा साजरा केला जात असतो. हा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे यामध्ये अजूनही शास्त्रज्ञ यात डेटा ॲप सुरू करू शकणार आहेत. IIT मद्रासने 2020 मध्ये कर्करोग जिनोम कार्यक्रम सुरू केलेला होता, ज्यांनी संशोधकांनी देशभरातून गोळा केलेल्या 480 स्तनाच्या कर्करोगांच्या ऊतींच्या नमुन्यांमधून 960 संपूर्ण एक्झेम अनुक्रम विश्लेषण पूर्ण केलेलं होतं. 2022 पासून कर्करोगाच्या वार्षिक घटनांमध्ये 12.8% वाढ झालेली सुद्धा आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आलेलं आहे? कोणतं मेटल 3D प्रिंटिंग? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. DRDO आणि IIT हैदराबाद या 2 संस्थांनी मिळून मेटल 3D प्रिंटिंगचं मशीनचे अनावरण केलेलं आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. DRDO आणि IIT मद्रासने ही मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे बनवलेले असून IIT हैदराबाद येथील DRDO इंडस्ट्री अकादमी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच DIACOE येथे विकसित केले गेलेलं ही आहे. मशीन ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगसाठी पावडर आधारित डायरेक्टेड एनर्जी डिपॉझिशन तंत्रज्ञानाचा याच्यामध्ये वापर केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेली आहे? कोणती पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. फरीदाबादमध्ये भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी या शहरामध्ये फरीदाबादमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग असे ठेवण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. फोर्ट विल्यम या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग असे केलेले असून तो किल्ला कुठे आहे? तर कोलकाता या शहरामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. उत्तर प्रदेश राज्याने 38व्या क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष संघाने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. त्याच्यामध्ये विजेता आहे उत्तर प्रदेश आणि उपविजेता आहे
चंदीगड आणि ही 2 फेब्रुवारी 2025 रोजी हा सामना पार पडलेला आहे आणि तो कुठं पडलेला आहे? रोशनबाग स्टेडियम हरिद्वार उत्तराखंड या ठिकाणी. उत्तर प्रदेशचा कॅप्टन आहे अर्जुन देशवाल. महिला कबड्डी स्पर्धेत हिमाचल प्रदेशने हरियाणावरून सुवर्णपदक या ठिकाणी पटकावलेला आहे. कोणता? हा स्टार पॉइंट असणार आहे. कोणता? महिला कबड्डी स्पर्धेत हिमाचल प्रदेशने हरियाणाला हरवून सुवर्णपदक पटकावलेला आहे. आणि पुरुषमध्ये उत्तर प्रदेशने चंदीगडला हरवून सुवर्णपदक पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणाच्या हस्ते वॉटरशेड यात्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते वॉटरशेड यात्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे होते काही 8 फेब्रुवारी 2025चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर ते तुम्हाला पाहता येतील.